हरिओम. आज शनिवार 25 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनामधून आज आपल्याला त्यांचे विचार सांगणारे ते अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावं हे विचार म्हणताना आपण ऐकूया. नामस्मरण हे प्रपंचाकरता म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही, जे होईल ते आपल्या बऱ्या करता आहे असं मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहिलं पाहिजे. एक गृहस्थ मला भेटले तेव्हा ते म्हणाले, मी रिकाम्या वेळात नामस्मरण करतो. त्यावर मी म्हटलं, साऱ्या जन्मात महत्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच. त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता? पुढे ते म्हणाले की प्रारब्धाचे भोग कमी काही केल्या टळत नाहीत, ते भोगावेच लागतात असं सर्व संत सांगतात. हे जर खरं आहे तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे? खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरं आहे, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवलं की आपलं समाधान टिकतं. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने राहणे, भगवंताच्या इच्छेने घडायचं ते घडणे असं मानणं किंवा भगवंत चांगलं करील असा विश्वास ठेवून वागणं हेच सोपं जाईल. हे दिसायला साधं दिसलं तरी यात फार मोठं मर्म साठवलंय. ध्यानात धरा. भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावं अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचं अनुसंधान सतत ठेवलं पाहिजे. हे त्यात समाधान आणि भगवंताचं अनुसंधान एवढीच सद्गुरूची आज्ञा असते. दुसऱ्याने आपल्याला दुःख दिलं असं आपले अनुसंधान चुकते, ही त्याची नव्हे आपली चूक आहे. विषय कसा सुटेल, मन एकाग्र कसं होईल हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा. एक भगवंताचं अनुसंधान ठेवलं की सर्व गुण आपोआपच वाढतील. ते कसे तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढत असतात. तसं झाडाला मुळाला पाणी घातलं की त्याच्या सर्व भागाला पोचतं. तसे भगवंताचा विचार विसर पडून न देता सर्व काही बरोबर होतं. अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझं स्मरण, माझं अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असं गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण अर्जुनाला सुरुवातीला सांगतोय. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातलं पाहिजे. तसं भगवंताचं अनुसंधान सारखं राहण्यासाठी त्याचं नामस्मरण आपण हे सतत करीत राहिलं पाहिजे. ज्याचं अनुसंधान अखंड टिकलं त्याचं खाणं पिणं उठणं बसणं या सगळ्या सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.